मटक्याची खीर बनवणार आहे. चला सुरुवात करूया कशी होते ते बघायला. आपण मटक्याची खीर बनवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य बघा. आपण हे मैदा घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि 2 प्रकारचे मी ड्रायफ्रूट घेतले. म्हणजे हे मटक्याच्या आतमध्ये घालायला आणि हे वरती फोडणी द्यायला. साखर आणि ही दुधाची पावडर, विलायची पुरण, थोडीशी खसखस, बस म्हणजे कशी जास्त ड्रायफ्रूट मी काही घेतलं नाही. आणि थोडंसं तूप आहे ते शेवटला लागणार आहे. आपल्याला सांगते नंतर. चला सुरुवात करू. दूध तापवून ठेवलं मी, जर हलकी उकळी आली तर हे 1 कप एवढा मैदा आहे. आपण बघू शकता. थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. ह्याच्यात सोडा बिडा काही नाही टाकलं, फक्त मी मीठ टाकणार आहे. ह्याच्यात सोडा बिडा काहीच नाही टाकणार. हे बघा, मी असं थोडंसं पाणी टाकून ह्याच्यात मैदा मळून घेणार एकदम घरचं. आणि ह्याच्यात छोटे छोटे मोदक बनवायचे असतात आपल्याला. जास्त काही जाडे जाडे मोदक बनवायचे त्याच्यासाठी. आणि खूप छान मोदक होतात आणि छान होतं सोबत बॅटर. हे आतमधलं ह्याच्यामधलं मटक्याच्यामधलं पुरण घेणार होतं आपण. ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहेत, कारण की कच्चेपणा थोडा पण लागायला नको ना त्याच्यासाठी. आणि मी 1 चम्मच म्हणजे अर्धा चम्मच जेवढे छोटे चम्मच असतात ना तेवढे खसखस घेतलं. आणि लास्टला हे वाटून घेतल्याच्यानंतरच मग हे थोडीशी विलायची ह्याच्यामध्ये मिक्स करायची, कारण की स्वादला चांगलं लागतं आणि एकदम छोटे छोटे मोदक होणार आहेत. त्याच्यासाठी एवढे ड्रायफ्रूट तर बस. त्याच्यात कम से कम 11-12 तरी मोदक बनतात छान. आणि खिरीमध्ये शिजल्याच्यानंतर आणखीन ते छान होतं. आणि उकडल्यावरती आणखी छान होतं. साधी सिंपल रेसिपी होती, तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. हे बघा, ह्याच्यामध्ये कुठून घ्यायचं मनुके पण गेले, त्याच्यामुळे चिकट होते थोडंसं. काय नाही, असंच होतं आहे. त्याच्यात दूध पावडर मिक्स करायची, त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नसतं. थोडीशी विलायची पण टाकायची त्याच्यामध्ये लास्टला. हे जे भाजून घेतलेलं आहे, हे बघा सगळं मिश्रण मी करून दाखवते तुम्हाला. ह्याच्यात फक्त पिठी साखर मी थोडीशी टाकणार आहे, कारण की आतमध्ये पण तर थोडंसं गोड असायला पाहिजे. एकदम थोडीशी टाकणार. हे सगळे ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये, दुसरं काय नाही, खोबरं काय नाही. आणि ह्याच्यात जाणार थोडीशी दूध पावडर म्हणजे 1-2 चम्मच एवढी टाकते. 5 रुपयाचं पॅकेट आहे, त्याच्यातली अर्धीच टाकते मी. अर्धा चम्मच. आणि दूध पावडर तुम्हाला दाखवू शकते 5 रुपयाची कुठली आहे ही आहे दूध पावडर. त्याच्यासाठी जास्त काळजी घ्यायची. त्याच्यात थोडीशी गोड असतंच, त्यामुळे 1 चम्मच एवढं मी पिठी साखर पण टाकली. पिठी साखर हे अशी मिक्स करून मिश्रण करून घ्यायचं. हे मटक्याच्या आतमधलं मिश्रण पूर्णपणे पूर्ण ड्रायफ्रूट आणि दुधांचे भरलेलं भरपूर करण्यासाठी आणि भरपूर छान होणार आपलं. बघून घ्या आणि नक्की ट्राय करून मला सांगा कशी झाली ते. आणि आवडली असेल तर मला सांगायची गरज नाही तुम्हाला. हे बघा, मी आता मोदक बनवून दाखवते. बघा कसलं मस्तपैकी ड्रायफ्रूटचं मिश्रण तयार झालं. जसं करायला लय कंटाळा आला आणि असं करून पण तळू शकतो. याला 2 प्रकारचे होतात त्याच्यामध्ये. ड्रायफ्रूटची मस्त कल्पना भांडण वाटत मला नाही आवडतात हे ड्रायफ्रूटचे. आणि गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडतं. माझं असं नाही, आपण नक्कीच विचारूया कधी ना कधी गणपती बाप्पा भेटले की. हे उरलेले जे मनुके आणि काजू आहेत ना आणि बदाम पण आहेत, ते असे मी कट करून घेते थोडी. बघा, दूध तापाय ठेवले आणि त्याला उकळी येते. पहिलं मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेते. स्लो गॅस करून टाकते. मस्त मग परत उकळी येताना परत 2 चम्मच एवढी साखर टाकली. त्याच्यात विलायची पूड पण टाकली. हे उकळीला आले आहेत ना, त्याच्यामध्ये हे मोदक घालते, कारण की डायरेक्ट ह्याच्यामध्येच उकडवायचं त्याच्यामध्ये. आणि मैद्याची असल्यामुळे लगेच उकडणार, जास्त वेळ लागणार नाही ह्याला.
हे बघा मी थोडंसं तूप तापून घेतलं आहे आणि थोडंसं तापून घेतलं आहे. त्याच्यानंतर लगेच गॅस बंद करणार आहे, कारण की हे लगेच हे बघा तूप टाकून घेतलं, गॅस बंद करून घेतला आहे. त्याच्यासाठी तूप तापलेलं असल्यामुळं जास्तच हे काजू बदाम लगेच फुगणार आणि मला जास्त लाल करायचे नाहीत, म्हणून थोडे हलके केलेलं आहे. ते दूध तापलेलं ह्याच्यामध्ये घालायचं त्याच्यासाठी. हे बघू शकता, हे अशा प्रकारे उकडलेत मोदक आणि त्याच्या खिरीमध्ये हे आपण तयार केलेलं मिश्रण टाकायचं. त्याच्यासाठी जास्त उकळून कुठे हे अशा प्रकारची खीर तयार होते. मी पूर्ण उकळी आल्याच्यानंतर सांगतो तुम्हाला कशी झाली खीर. मक्याची खीर म्हणजे काही साधी सोपी नाही, मस्त होते आणि त्याच्यासोबत रस्सा पण कशामध्ये पण खाऊ शकतो आपण. पहिली गोष्ट निवड दाखवायला बेस्ट आहे की एक युनिक रेसिपी म्हणलं तर छान आहे. ह्याच्यावर तूप टाकून पण खाऊ शकतो तुम्ही, ह्याच्यात तांदळाचं पण करू शकतात तुम्ही. मी आणखीन ट्राय केली नाही, ट्राय केल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगू. गणपती बाप्पाला आणि त्यांच्या पप्पाला पण आवडेल, माझं असं म्हणणं आहे. काय माहिती आता आवडेल त्याला आवडेल तर. हे बघा अशा प्रकारची खीर झाली आहे. नक्की बनवा आणि सांगा मला कशी झाली ते. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया उद्या सकाळीच. म्हणजे बाय.